माझी यावेळेसची संक्रांत माझ्या घरी नसून कुठे असणार आहे ना ते सांगतेच. त्याआधी ना मला हे कानातलं पाणी काढण्यासाठी काहीतरी सांगा आता तुम्हीच, कारण आंघोळ झाल्यापासून आहे ना माझा इकडे तिकडे नाचत चालू आहे ते पाणी काढण्यासाठी. त्यानंतर मी मस्त असं जेवण करून घेतलं आणि आज मला जायचं होतं संक्रांतीसाठी माझ्या मामाच्या घरी, कारण या वेळेला मी माहेरी तर जाऊ शकत नाही. त्यामुळे आकाश मला संध्याकाळी आज तिकडे सोडत होते. इकडे आल्या आल्याच आहे ना आराध्याचं उद्यासाठी आहे ना हार बनवणं चालू होतं. आता छोटी मोठी अशी कामं ना तिलाच करावी लागतात आणि त्यांची ही लाडवलेली मांजर बघा, तिला असं हाताने रोज खायला घालावं लागतं आणि हे काम सुद्धा तिलाच करावं लागतं, कारण तिने जास्त लाडवून ठेवलेले आहे तिला. त्यानंतर तिच्या हातावरती मेहंदी काढत बसले आणि जेव्हा पण आम्ही सगळे असे एकत्र येतो ना आमचे हेच काही ना काही गोष्टी चालू असतात. आज सुद्धा आमचं तेच चालू होतं. रात्रीचे 12-12:30 होत आलते तरी सुद्धा आम्ही मेहंदी काढण्याचा कार्यक्रम आमचा रंगला होता. आता मी मला जमली आहे तशी तिच्या हातावरती मेहंदी काढलेली आहे छोटीशी. कशी वाटते ना कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, सणासुदीला जे लोक बोलतात ना मला 2 दिवसात ब्लाऊज रेडी करून द्या, त्यांनी प्लीज समजून घ्या की टेलर लोकांना सुद्धा सणसूद असतो. कारण रात्रीचे 1 वाजत आलते तरी मामी अजून सुद्धा ब्लाऊज शिवत होत्या, जे की त्यांना सकाळी सकाळी द्यायचे होते आणि त्यांचं तिकडचं काम चालू होतं. म्हणून मला तर काही झोप येत नव्हती, म्हणून मी सुद्धा माझ्या हातावरती छोटीशी अशी मेहंदी काढून घेतली. आणि आता माझी मेहंदी कशी वाटते ना हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये सांगा. मी आता छोटासा गणपती बाप्पा काढला होता आणि एवढं करेपर्यंतच आहे ना मला खूप झोप आलती. आता मी झोपी जाते. ओके, बाय.